मित्रांनो, शासकीय काम असो किंवा शैक्षणिक प्रवेश, रहिवासी दाखला म्हणजेच रेसिडेन्शियल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. पण हा दाखला काढण्यासाठी आता तहसील कार्यालयात फेऱ्या मारायची किंवा एजंटला पैसे देण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या फक्त 10 मिनिटात ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रहिवासी दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, आपले सरकार ऑनलाईन महापोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि तहसीलदार यांचा तात्पुरता रहिवासी दाखला ऑनलाईन कसा मिळतो, ही सर्व प्रोसेस आपण लाईव्ह पाहणार आहोत. ए टू झेड माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आणि तुम्ही अर्ज भरत असताना एक छोटीशी जरी चूक झाली तरी तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कुठलेही ऑनलाईन डॉक्युमेंट्स काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपले सरकार महा ऑनलाईन पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं, प्रोफाईल कशी बनवायची, याची ए टू झेड माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या व्हिडिओची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटन वरती दिली आहे. यावरती तुम्ही क्लिक करून प्रोफाईल बनवायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तो युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. मित्रांनो, प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन हिअर हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. सर्वात प्रथम तुम्ही तयार केलेला युजर नेम आणि तयार केलेला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे कॅप्चा कोड विचारण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड टाका. कॅप्चा कोड तुम्हाला जशास तसा टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या सर्व्हिसेस देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढे पाहू शकता तुम्ही इथे सब डिपार्टमेंट देण्यात आलेले आहेत. इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेस हे ऑप्शन सिलेक्ट करा. या ऑप्शन वरती सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला रहिवासी दाखला काढायचा आहे, म्हणजे टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यामुळे आपण यावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला वरती पाहू शकता प्रोसीड हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन वेब पेज इथे ओपन होणार आहे. मित्रांनो, नवीन वेब पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट. त्यापैकी तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून जितक्या पण सर्व्हिसेस आहे त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आपल्याला रहिवासी दाखला काढायचा आहे, त्यामुळे आपण टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट या ऑप्शनवरती आता क्लिक केलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, आवश्यक कागदपत्रांची इथे यादी देण्यात आलेली आहे. ही वेबसाईट जर तुम्हाला इंग्रजीमध्ये समजण्यास काही अडचण येत असेल तर ही वेबसाईट तुम्ही मराठीमध्ये पण ॲक्सेस करू शकता. उजव्या बाजूला पाहू शकता तुम्हाला मराठी हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची इथे यादी देण्यात आलेली आहे. आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्ही इथे पाहू शकता ओळखीच्या पुराव्यामध्ये तुमच्याकडे किमान 1 डॉक्युमेंट्स पाहिजे. त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये किमान 1, इतर दस्तावेजमध्ये 1 आणि वयाच्या पुराव्यामध्ये 1 अशी सर्व डॉक्युमेंटची इथे यादी देण्यात आलेली आहे. आणि हा जो आपल्याला रहिवासी दाखला तहसीलदार यांच्याकडून जास्तीत जास्त 7 दिवसामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो अर्ज असणार आहे तो 3 स्टेपमध्ये सबमिट होणार आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अर्जाची पूर्ण माहिती भरायची आहे ऑनलाईन. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला फीस पेमेंट करायची आहे. मित्रांनो, स्टेप 1 मध्ये आता आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. सर्वात प्रथम इथे विचारण्यात आलेलं आहे प्रमाणपत्राचे नाव. तर यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्हाला रहिवास प्रमाणपत्र हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खालती पाहू शकता अर्जदाराचा वैयक्तिक तपशील इथे विचारण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम तुमच्या नावासमोर कुठलं संबोधन येतं ते विचारलेलं आहे. कुमार, कुमारी, वकील, श्री, श्रीमती, सौ यापैकी तुमच्या नावासमोर तुम्हाला जे योग्य संबोधन पाहिजे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना म्हणजे प्रोफाईल बनवताना जे नाव टाकलं होतं तेच नाव इथे इंग्रजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तेच नाव पुढे मराठीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर खालती वडिलांच्या नावासमोर कुठलं संबोधन लागतं ते इथे एक श्री देण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वडिलांचं नाव तुमचं इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर पुढे पाहू शकता ते मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर खालती तुमची जन्मतारीख आलेली आहे, वय आलेलं आहे, तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना जो वापरला होता तोच मोबाईल नंबर आलेला आहे. तुम्ही हा मोबाईल नंबर चेंज करू शकता जर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर टाकायचा असेल तर. पुढे तुमचं जेंडर आलेलं आहे. तुम्हाला जर जेंडर चेंज करायचा असेल तरी जेंडर पण चेंज करू शकता. त्यानंतर पुढे तुमची ईमेल आयडी विचारण्यात आलेली आहे. ईमेल आयडी जर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर खालती विचारण्यात आलेला आहे व्यवसाय. तुम्ही जो पण व्यवसाय करता तो व्यवसाय तुम्हाला इथून निवडायचा आहे. खालती तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक विचारलेला आहे. 12 अंकी आधार क्रमांक तुम्ही टाकू शकता, अन्यथा या पण ऑप्शनला तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर आपलं
नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व भारतीय आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो खालती विचारण्यात आलेलं आहे, तुम्ही या पत्त्यावर केव्हापासून राहता? तर मी जन्मापासून या पत्त्यावर राहतो, त्यामुळे मी माझं जन्मवर्ष इथे निवडलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता अर्जदाराचा जो वैयक्तिक तपशील आहे, आपण इथे भरलेला आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला आता अर्जदाराचा निवासाचा तपशील तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे घर क्रमांक असेल तर घर क्रमांक टाका किंवा याच्यामध्ये तुम्ही डॉट टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे इमारत, विभाग, मार्ग आणि प्रसिद्ध ठिकाण ही माहिती असेल तर टाका, अन्यथा याला तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुम्हाला इथून तुमचा तालुका निवडायचा आहे आणि पुढे तुम्हाला इथे गाव देण्यात आलेलं आहे. या लिस्टमधून तुमच्या गावाची यादी जी आहे म्हणजे तुमचं गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून तुमचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर खालती विचारण्यात आलेला आहे लाभार्थ्याचा तपशील. सर्वात प्रथम विचारलेलं आहे लाभार्थ्याशी नातं म्हणजे रिलेशन काय असणार आहे. जर तुम्ही वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला इथे मुलगा असं सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही जर स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला सेल्फ करायचं आहे. जर तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी असाल तर तुम्हाला वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला स्वतः असं निवडायचं आहे. तर मित्रांनो मी हे प्रमाणपत्र जे आहे ते स्वतःसाठी काढत आहे, त्यामुळे मी इथे स्वतःच निवडणार आहे. तर सर्वात प्रथम काय विचारण्यात आलेलं आहे यू-आय-डी. तर मी यू-आय-डी टाकण्याची गरज नाही, मी इथे टाकणार नाही. त्यानंतर इथे विचारण्यात आलेलं आहे सध्याच्या पत्त्यावर केव्हापासून राहता. तर मी जन्मापासून राहतो, त्यामुळे मी माझं जन्मवर्ष इथे जन्मवर्ष इथे टाकलेलं आहे. त्यानंतर अर्जदाराचा महाराष्ट्र राज्यातील रहिवास कालावधी 15 वर्ष आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष तुमचा रहिवास असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही रहिवासी दाखल्यासाठी अर्ज करू शकता. तर मी जन्मापासून राहतो, त्यामुळे माझं मी इथे वय टाकलेलं आहे. म्हणजे मी इतक्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत आहे. पुढे विचारलेलं आहे अर्जदाराचे नाते, म्हणजे अर्जदार मी स्वतःच आहे आणि स्वतःसाठीच हा डॉक्युमेंट्स काढत आहे. त्यामुळे मी इथे स्वतः या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे संबोधन, लाभार्थ्याचे नाव आणि भ्रमणध्वनी ही सर्व माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली आहे. त्यामुळे मला इतर माहिती भरण्याची गरज नाही. आता ज्या अर्जदारांनी वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी इथे मुलगा असं सिलेक्ट करायचं आहे आणि मुलगी असेल तर मुलगी असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता संबोधन, त्यांच्यासमोर काय लागतं कुमार-कुमारी हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे लाभार्थ्याचं नाव म्हणजे तुमचं म्हणजे त्या मुलीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने 2 प्रकार आहेत. जर 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तुमचं, तुम्ही वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 18 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर तुम्हाला स्वतःच्या त्यानंतर पाहू शकता जन्माचे तपशील इथे देण्यात आलेले आहे. तुम्ही जो वरी पत्ता टाकला त्यावरती जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अन्यथा त्या पत्त्यावर जर तुमचा जन्म झाला नसेल तर तुम्हाला नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो पत्ता टाकायचा आहे, राज्य टाकायचं आहे, जिल्हा टाकायचा आहे, तालुका, गाव ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. माझा जो जन्म आहे त्याच पत्त्यावर झालेला आहे, त्यामुळे मी हो हे ऑप्शन निवडलेलं आहे. मित्रांनो त्यानंतर आता लाभार्थ्याची इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. तुमचं जे पण शिक्षण झालेलं आहे 10वी, 12वी, पदवी तुम्हाला इथून निवडायचं आहे. माझी इथं 12वी झालेली आहे, त्यामुळे मी इथं 12वी हे निवडलेलं आहे. त्यानंतर संस्थेचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. माझं महाराष्ट्र स्टेट बोर्डातून शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे मी इथे महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे ऑप्शन इथून निवडलेलं आहे. त्यानंतर तुम्ही 12वीला कधी प्रवेश घेतला ते वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर पुढे सोडल्याचं वर्ष म्हणजे 12वी कधी पूर्ण झाली ते निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही शैक्षणिक ठिकाण निवडायचं आहे. तुमचं शिक्षण कुठून पूर्ण झालेलं आहे, तो जिल्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो, अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला आहे का? म्हणजे तुम्ही इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेले आहात का? असाल तर तुम्हाला आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नसाल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, त्यामुळे मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आहे या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही कुठल्याच ठिकाणाहून स्थलांतरित झालेले आहेत, कोणत्या वर्षी स्थलांतरित झालेले आहेत, कधीपासून कधीपर्यंत त्या ठिकाणी राहत होता, ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता पुढचा ऑप्शन आहे अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे का?
म्हणजे तुम्ही हा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामधून कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहात का? तर मी कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही. त्यामुळे मी नाही या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता मित्रांनो, हे प्रमाणपत्र तुम्हाला कशासाठी लागणार आहे? तर मला शैक्षणिक कामासाठी लागणार आहे. त्यामुळे मी एज्युकेशन असं टाइप केलेलं आहे. तर मित्रांनो, आपला जो अर्ज आहे तो आता पूर्ण झालेला आहे. अर्ज पूर्ण झाल्यानंतर खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, की तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती खरी आहे. तर मित्रांनो, ही सर्व माहिती भरल्यानंतर सर्व अर्ज तुम्हाला एकदा चेक करायचा आहे. तुम्ही भरलेला अर्ज बरोबर आहे का? आणि त्यानंतर खालती पाहू शकता मला मंजूर आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मला मंजूर आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालती पाहू शकता समावेश करा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिस्प्लेवरती तुम्हाला एक मेसेज दाखवला जाणार आहे, की या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर कुठलंही ऑप्शन चेंज करता येणार नाही. म्हणजे अर्जामध्ये तुम्हाला कुठलीही दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला अर्जाची माहिती 100% खात्रीने बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करून ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती एक तुमचा ॲप्लिकेशन आयडी दाखवला जाणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपली जी स्टेप 1 आहे ते आता पूर्ण झालेली आहे. तर स्टेप्स 2 मध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यापूर्वी यासाठी काही डायमेन्शन देण्यात आलेले आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता छायाचित्राचा आकार यामध्ये देण्यात आला आहे. किमान 5 केबी आणि कमाल 20 केबी पर्यंत असला पाहिजे. छायाचित्र हे JPG फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर छायाचित्राची जी हाईट आहे ती 200 ते 212 पिक्सेलमध्ये असली पाहिजे आणि जी रुंदी असली पाहिजे ते 160 पिक्सेलमध्ये असली पाहिजे. तर मित्रांनो, तुमचा फोटो रिसाईज करण्यासाठी तुम्हाला कुठलंही ॲप्लिकेशन घेण्याची गरज नाही किंवा कुठलाही फोटोशॉप वापरण्याची गरज नाही. मी तुम्हाला इथे एक वेबसाईट सांगणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता image.pi7.org या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर रिसाईज इमेज पिक्सल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला विड्थ घ्यायची आहे 160 आणि हाईट घ्यायची आहे 200. त्यानंतर खालती पाहू शकता मित्रांनो, कंप्रेस इमेज टू स्पेसिफिक साईज. आपल्याला साईज कितीमध्ये घ्यायची आहे मित्रांनो, तर 20 केबीच्या आतमध्ये पाहिजे. तर आपण इथे 15 केबी टाकलेला आहे आणि त्यानंतर खालती पाहू शकता रिसाईज इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिसाईज इमेज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या इमेजची जी साईज आहे ते 14 केबीमध्ये आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या फोटोला आता तुम्हाला नाव द्यायचं आहे. फोटोला नाव दिल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो आता डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर परत तुम्हाला इथे यायचं आहे आणि आता चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड झालेला फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, तुमचा जो फोटो आहे तो इथून आता अपलोड झालेला आहे. मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कुठलाही ॲप न वापरता सोप्या पद्धतीने फोटो रिसाईज करून अपलोड करू शकता. मित्रांनो, फोटो अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्समध्ये सर्वात प्रथम तुम्हाला ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे. ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. इथे 8 डॉक्युमेंटची यादी देण्यात आलेली आहे. तुमच्याकडे जो पण डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे त्यापैकी तुम्ही एक डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यापूर्वी इथे डॉक्युमेंटचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. तो JPG आणि PDF स्वरूपामध्ये असला पाहिजे आणि डॉक्युमेंटची साईज कमीत कमी 75 केबी ते जास्तीत जास्त 500 केबीच्या दरम्यान असली पाहिजे. तर मित्रांनो, ओळखीच्या पुराव्यामध्ये मी माझं आधार कार्ड अपलोड करणार आहे. मी इथे आधार कार्डवरती सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर अपलोड फाईल या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर माझं जे आधार कार्ड आहे JPG फॉर्मॅटमधलं ते मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता माझं आधार कार्ड इथे सिलेक्ट झालेलं आहे, अपलोड झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यामध्ये पण एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही परत आधार कार्ड अपलोड करू शकता. तर मी इथे अपलोड फाईल त्यानंतर चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझं परत आधार कार्ड अपलोड करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, मी ओळखीच्या पुराव्यामध्ये आणि पत्त्याच्या पुराव्यामध्ये माझं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, इतर डॉक्युमेंटमध्ये पण तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही वीज बिल, भाडेपावती, रेशन कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. यामध्ये 11 डॉक्युमेंटची इथे यादी देण्यात आली आहे. तर मी इथे माझं रेशन कार्ड अपलोड करणार आहे. सर्वात प्रथम मी शिधापत्रिकेवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर अपलोड फाईल त्यानंतर मी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझं रेशन कार्ड इथून
अपलोड करून घेणार आहे. मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स मी आता अपलोड केलेले आहेत. ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि इतर दस्तावेज हे 3 डॉक्युमेंट्स मी अपलोड केलेले आहेत. त्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये मित्रांनो पाहू शकता वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. तुमचं जर वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तरच हा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचा आहे. 18 वर्षापेक्षा जर तुमचं वय जास्त असेल तर या ऑप्शनमध्ये कुठलाही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही. तुम्ही या ऑप्शनला स्किप करू शकता. पण 18 वर्षापेक्षा जर तुमचं वय कमी असेल तर 100% मित्रांनो तुम्हाला हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे. ज्यामध्ये जन्माचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता रहिवासाचा पुरावा. यामध्ये तुम्हाला एक स्वयं घोषणा पत्र देण्यात आलेलं आहे. ते स्वयं घोषणा पत्र तुम्हाला हाताने लिहायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता हे स्वयं घोषणा पत्र इथे देण्यात आलेलं आहे. हे स्वयं घोषणा पत्र कुठे डाउनलोड करायचं मित्रांनो, तर खालती पाहू शकता सेल्फ डिक्लेरेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याची प्रिंट काढायची आहे. हे PDF स्वरूपामध्ये ओपन होणार आहे. ते तुम्हाला भरायचं आहे, स्कॅन करायचं आणि ते परत तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, मी इथे सर्वात प्रथम माझं रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला यावरती क्लिक करत आहे. अपलोड फाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो मी माझं सेल्फ डिक्लेरेशन इथून अपलोड करत आहे. त्यानंतर मित्रांनो खालती पाहू शकता आता तुम्हाला अनिवार्य कागदपत्र यामध्ये इतर आणि स्वयं घोषणापत्र हे 2 ऑप्शन देण्यात आले. इतरमध्ये मित्रांनो तुम्ही तुमची TCही अपलोड करू शकता किंवा तुम्हाला एक अर्ज अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो अर्जाचा प्रकार कोणता आहे? कुठला अर्ज असणार आहे? तर मित्रांनो पाहू शकता हा रहिवाशाचा दाखल्याचा अर्ज हा असणार आहे. हा PDF स्वरूपामध्ये असणार आहे. याची जी लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला देणार आहे. हा अर्ज मित्रांनो तुम्हाला भरायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. हा 3 पेजेसमध्ये असणार आहे. तर मित्रांनो सर्वात प्रथम मी हा अर्ज आता इथून अपलोड करणार आहे. मित्रांनो अर्ज अपलोड केल्यानंतर पुढे पाहू शकता आता स्वयं घोषणापत्र देण्यात आलेलं आहे. आपण वरती जे स्वयं घोषणापत्र अपलोड केलं होतं तेच स्वयं घोषणापत्र आता परत इथून अपलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व डॉक्युमेंट्स इथून अपलोड केलेले आहेत. त्यानंतर खालती पाहू शकता मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करण्यापूर्वी तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत का नाही ते परत एकदा चेक करायचं आहे. ते कन्फर्म झाल्यानंतरच तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता माझे जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथून आता अपलोड झालेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुली सेव्ह. त्यानंतर काइंडली मेक पेमेंट टू गेट सर्व्हिस. म्हणजे आता आपली शेवटची स्टेप म्हणजेच आता पेमेंट करणे फक्त बाकी आहे. तर मित्रांनो आता शेवटच्या स्टेपमध्ये आता तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही ते डिटेल्स पाहू शकता खालती कन्फर्म हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्यापैकी तुम्हाला 3 नंबरचं म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालती पाहू शकता प्रोसीड फॉर पेमेंट हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट आणि UPI QR असे वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले. तुम्हाला जर Google Pay, PhonePe याने पेमेंट करायचं असेल तर UPI या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर शो QR या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे जे पण UPI ॲप्लिकेशन आहे त्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने माझं पेमेंट कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही परत या डॅशबोर्डवरती आल्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये डन आणि रिसिप्टमध्ये डाउनलोड हे ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही याची रिसिप्ट पण डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे आपला रहिवासी दाखल्यासाठी जो आपण अर्ज केलेला आहे तो आता पूर्णपणे सबमिट झालेला आहे. हा जो रहिवासी दाखला आहे मित्रांनो तुम्हाला डिजिटली 7 दिवसाच्या आतमध्ये मिळणार आहे. तुम्हाला तो ID पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला फक्त रहिवासी दाखला डाउनलोड करायचा आहे. तो डिजिटल सही सोबत असणार आहे. तो तुम्ही कुठेही वापरू शकता. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता तोही मोबाईलवरून. मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. त्याचं उत्तर मी 100% देणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.